सध्याच्याच प्रचारातील काही मुद्दे म्हणजे हिंदुत्व आणि संविधान बदलासारखे मुद्देही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळाले होते। त्यावेळी देशात जरी एनडीएचा बोलबाला पाहायला मिळाला असला तरी देखील मात्र महाराष्ट्रात वेगळं चित्र होतं, कारण लोकसभेला महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागांवरती यश मिळाल्याचं दिसून आलं होतं। आणि त्यामुळे 2024च्या लोकसभा निकालाची अगदी थोडक्यात माहिती घेऊयात। अगदी थोडक्यात त्या संदर्भातला आढावा आपण आता घेणार आहोत। तर लोकसभेचा निकाल 2024 राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए आणि इंडिया आपण यावेळेला पाहतोय। एनडीएला 292 तर इंडिया आघाडीला 234। तर हे होतं एकूणच लोकसभे संदर्भातलं चित्र। आणि आता वळूयात देशानंतर आता आपण महाराष्ट्राकडे देखील वळूयात। राज्यामधील लोकसभेच्या 48 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार कंबर कसली। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्हीकडूनही सुरू होत्या। त्यात महाविकास आघाडीला जास्त फायदा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर काय नेमका फायदा झाला त्यावर एक नजर। राज्यामधील एकूण 48 मतदारसंघांचे निकाल आपण पाहिले तर महायुतीला 18 आणि महाविकास आघाडीला 30 जागा लोकसभा निवडणूक 2024ला मिळालेल्या होत्या। युती आणि आघाडीचा एकूण निकाल पाहिल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागांवर विजय मिळाला चला तेही पाहूया। तर लोकसभेला कुणाला किती जागा मिळाल्या। महाविकास आघाडीमध्ये समावेश होता काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी। बलावल पाहिलं तर काँग्रेसला एकूण 13 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा। त्याच सोबत महायुतीला किती जागा मिळालेल्या होत्या। महायुतीमध्ये समावेश होता भाजपचा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी। भाजपला 10, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा। म्हणजे लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहे ते या चित्रावरून आपल्याला स्पष्ट होताना दिसतं। लोकसभा निवडणूक देशाची पुढील 5 वर्ष कशी असतील हे ठरवत असतं। तसंच विधानसभा निवडणूक ही राज्याच्या पुढील 5 वर्षांची दिशा ठरवत असतं। आणि त्यामुळेच आपण या आधीच्या निवडणुकांचाही आढावा घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।